बघा सूचना असेल ग्रामीण फॉर्मॅट मधून दावडी संघ कालच्या दिवसामध्ये फायनल मध्ये जाऊन पोहोचले, त्यांना एक आयकॉन दिला जाईल मेगा फायनल साठी. बघा आपली सर्व उल्हासनगर ऍप आहे, ग्रामीणला एक आयकॉन असेल प्लीज. चला नक्कीच सामना 3 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची आहे. बघा मी आयोजकांचा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो का त्यांनी स्वास्तिक 11 संघाला कशा प्रकारे मॅनेज केलं. बघा त्यांची दुसरीकडे देखील मॅच होती, त्यांना मॅनेज केलं, त्यांना जिंकण्यासाठी दुसरीकडे देखील टुर्नामेंट खेळून आले, त्यांचं देखील आपण कौतुक करूया स्वास्तिक 11 संघाचा. आणि आजच्या दिवसात क्वालिफायची लढत एका बाजूला आपण पाहतोय भूमिक स्वास्तिक 11 आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय साधू मुकेश SM 11 क्रिकेट संघ. पहिला चेंडू सुरेख होता, जर मला वाटतं LBW ची विकेट असली तर पहिल्याच चेंडूवर गडी गारत होता, परंतु रबर विकेट मित्रांनो. नक्कीच बघा आपण पाहतोय हेलिकॉप्टर घेऊन चालले रोहनजी तरे, जरा फोकस करायचं त्यांना देखील. पहिला चेंडू सुरेख हाताळला दीपकने, लेफ्ट राईट कॉम्बिनेशन असल्या कारणाने थोडंसं धोके देखील आपल्याला पाहायला मिळतं, ते म्हणजे गोलंदाजासाठी आणि क्षेत्ररक्षकांसाठी देखील. प्रशांतला देखील आपण कमी लेखून चालणार आहे. मागील सामन्यामध्ये काही डायव्ह लगावला, झोल पकडला नाही परंतु डायव्ह त्यांनी जरूर लगावला. क्षेत्ररक्षण थोडस सजवताना व्हिडिओ देखील त्यांची रील व्हायरल होणार. बघा नक्कीच परत हेलिकॉप्टर आलेला रोहन यांचा. हा चेंडू सुरेख होता, चांगल्या टप्प्यावर टिचून गोलंदाजी करतो दीपक, कारण सातत्याने मला वाटतं वर्षाचे 12 महिने देखील दीपक या खेळपट्टीवर सराव करत असतो, त्यामुळे त्याला देखील गोलंदाजी मेरिटवर कशा पद्धतीने करायची त्याचा पुरेपूर अंदाज आहे. योगेश नक्कीच आपण विसरून चालणार नाही, दीपक मध्ये देखील क्षमता आहे. आणि स्ट्राईकला असेल तर फलंदाज अर्जुन वसिता, हा देखील चांगला ओपनचे सामना खेळत असतो खेळाडू. चांगल्या पद्धतीची कामगिरी. बघा मित्रांनो काय प्लीज जरा बाहेर काढायचं त्यांना, पण ते सामना थांबवायचा प्लीज अभिषेकजी. फलंदाजांना देखील डिस्टर्ब होते आणि मॅच थांबवायची प्लीज जरा. रोहन गाडी बाहेर घ्यायची प्लीज, तुम्हाला आयोजक विनंती करत आहे. रोहन स्क्रीनच्या बाजूला घ्यायचे प्लीज. आता मात्र पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. लास्टेड एक ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू, चेंडू त्याला सीमारेषेच्या बाहेर षटकार. बघा आयोजक आणि पंच जो तुम्हाला चेंडू पुरवतील त्यातच सामना खेळावा लागणार आहे, कारण आज आयोजक देखील बॉल साठी खूप धावाधाव केली. संपूर्ण कल्याण डोंबिवली ते ठाणेपर्यंत त्यांनी संपर्क साधला, परंतु चांगल्या चांगल्या ठिकाणी देखील चेंडू मिळाले नाहीत. त्यामुळे जो चेंडू आता इथे उपस्थित आहे त्यावरच तुम्हाला सामना खेळावा लागणार आहे. नेक्स्ट बॉल दीपक. हा बघा चांगल्या पद्धतीचा फटका लाटतो साधूबाई. बघा साधूबाईंच्या माध्यमातून चुकी झालेली आहे, फलंदाज बाद करण्याची संधी होते, नामी संधी आलेली. आपण बोलू शकतो कल्पेश, प्रत्येक सरळ वाटत चांगले फटके येतात आणि हे उलटा करण्याचा प्रयत्न केला. जय लोणावळ्याला झोर पकडला नाही, नशिबाची साथ अर्जुनला आणि या 2 धावा. थोडासा फॉलो थ्रू मध्ये रनअप चुकला मला वाटतं दीपक यांचा. पुढे सर्जन मारण्याचा प्रयत्न, प्रसाद चेंडूवर जातो, एकदा पुढे दुसरीचा प्रयत्न केला जातोय.
आणि सुरेखरित्या 2 धावा पूर्ण केल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे आणि धावा आपण पाहतो त्यामध्ये तब्बल 11. नक्कीच चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय. उल्हासनगर फॉर्मॅटचे 8 संघ आपल्याला पाहायला मिळत होते आणि तब्बल 6 संघांचा घासा गुंडाळलाय आणि 2 संघावरून टिपले आजच्या दिवसाच्या क्वालिफायच्या लढतीमध्ये SM 11 आणि त्यानंतर आपण पाहतोय भूमिक शास्त्री 11 आणि नक्कीच षटकाची होते समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये नक्कीच धावा धाव फलका होते. चला धावडी संघ आपण आला असाल तर नोंद करून घ्यायची आणि समालोचन कक्षाच्या बाजूला येऊन थांबायचे संपूर्ण 11चा स्कोअर घेऊन प्लीज. धीरजभाई यांनी पुरस्कृत केलेला ग्रामीण फॉर्मॅट मधून संघ आपण पाहतो रिया 11 धावडी. नक्कीच त्यांच्या कन्याच्या नावाने हा संघ त्यांनी पुरस्कृत केलेला आहे. त्यांची मुलगी चिरंजीवी रिया यांच्या नावाने हा संघ पुरस्कृत केलेला आहे रिया 11 दावडी. धीरजभाई कुठे आला असेल तुमचे संपूर्ण स्क्वॉड घेऊन यायचं, संपूर्ण सेना घेऊन तुमची समालोचन कक्षाच्या आजूबाजूला बाजूला येऊन थांबायचं आहे. सोहम देखील आहेत, सामना एन्जॉय करतात आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय दिनेश डॅनी. पहिला चेंडू डॅनीचा चांगल्या पद्धतीचा होता, फक्त आणि फक्त पाहतच बसले सेनात. आणि नक्कीच आयोजक आम्हाला सांगतात का जे चषक आहेत भव्य दिव्य सॅमसंगचे जे चषक आहेत ते म्हणजे पुरस्कृत केलेले राजीव देश साहेबांनी. हा देखील ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता, लेफ्ट खेळण्याचा प्रयत्न केला राहुल दुर्गे. हो बघा काही रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळते. चिखल्यात देखील सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि रनिंग बिटवीन द विकेट देखील तेवढे सुरेख. राजू देश साहेब कुठे आला असेल आपण देखील यायचंय तुमच्या माध्यमातून. इंडियन रेल्वेमध्ये ते कार्यरत भारतीय रेल सिनियर आपण पाहतो कुठे आला असेल तर यायचं प्लीज. बघा मैदानामध्ये कोण येतो बॅट घेऊन जरा लक्ष द्या. अच्छा फलंदाजांना बॅट पाहिजे. पुढे चेंडू डॅनीचा. आता मात्र डॅनीवरती आक्रमण केलाय आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पुढील गोलंदाजीसाठी सज्ज दिनू. यावेळेस देखील लेफ्ट. आता मात्र एलिव्हेशन कमी पाहायला मिळतं, स्वतः दिनू जात आहेत आणि अशा पद्धतीने 2 धावा घेण्यापासून चुकत नाहीत. नक्कीच आपण पाहतोय जसा जसा पावसाळा श्रावण मासारंभ होतो कळतोय तसे तसे आपले हिंदू धर्मातील सण आपल्याला पाहायला मिळतील. गोकुळाष्टमी असेल, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा आणि दहीहंडीचा सराव देखील चालू झालेला आहे. तरी पण कोणाला या सणांबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर आपलं काल देऊ नये उघडायचं आणि सगळ्या गोष्टीची माहिती घ्यायची. पुढे चेंडू लेफ्ट सूर्यकांतला चेंडू. नक्की काय करतोय डॅनी. बघा चांगली गोलंदाजी. 5 चेंडू 11 धावा खर्च करतो दिनू देखील.
बघा नक्कीच आपण पाहतोय स्पर्धा म्हटलं तर बघा नक्कीच आपण पाहतो स्पर्धा म्हटलं तर आयोजन आलं आणि आयोजन म्हटलं तर आयोजनामध्ये संपूर्ण प्रथम कुठली गोष्ट येत असेल तर ते म्हणजे चषक आणि चषक प्राप्त झालेत आपल्याला ते म्हणजेच राजू बिस्ट साहेबांच्या माध्यमातून इंडियन रेल्वे भारतीय रेलमध्ये देखील सिनियर पदावर आहेत ते आणि चांगल्या त्यांच्या माध्यमातून देखील नेहमीच सहकार्य लाभलेत आहे आणि यावेळेस आलाय राजू बिस्ट साहेबांचा स्वागत करणारा सत्कार होतो ते म्हणजे त्यांचं काय निर्णय करायचं त्याला आमचे स्वयंसेवक तिथे आहेत त्याच्यामुळे देखील राज घालायचा नाही चला कुलदीप यांच्या माध्यमातून आलेला सत्कार कोणत्याही संघावर अन्याय होण्याची नोंद घ्यायची चला मित्रांनो गाड्या बाहेर घ्यायच्या मैदानामधून लाईव्ह सामना आपण पाहतोय शिस्तबद्ध स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते नक्कीच आपण पाहतोय नक्कीच आपण पाहतोय आपल्या समालोचन कक्षामध्ये व्हीआयपी डाईस मध्ये आपण पाहतोय धीरजभाई चव्हाण येऊन थांबलेले आहेत दावडी संघ त्यांच्या माध्यमातून देखील पुरस्कृत केला होता आणि ग्रामीण फॉर्मॅट मध्ये तो काल क्वालिफाय देखील झालेला आहे चांगली कामगिरी त्यांनी केली संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी 7 संघांना पाणी पाजलं भर पावसामध्ये आणि थेट जाऊन धडकले ते म्हणजे मेगा फायनलच्या लढतीमध्ये आणि आता आपण पाहतो शशिकांत कांबळे ह्या खेळाडूला पाहिलं की आपल्याला 28 धावा धावफलकाचे पाहायला मिळतात आणि या खेळाडूला जेव्हा जेव्हा आपण पाहतो तेव्हा तेव्हा आपल्याला भारतीय क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव ज्यांनी आपल्या देशासाठी पहिलं वर्ल्ड कप जिंकवून दिलं तेच रायचा मौदा विकेट कपिल देव पहिला चेंडू चिरत वेळेला मी म्हटलं होता अनुभव दांडगा आहे आणि रनआउट होते सनत चला विनंती करतो सामना चालू करायचा उशीर करू नका प्लीज यावेळेस देखील कपिल कपिल देव सुरू गोलंदाजी टिचून मारा करते लक्ष दोन निर्धाव चेंडू हाताळते खरं तर पाहायला गेलं ना योगेश तर स्लॉगवर म्हटलं ना तर हानी मारीचं षटक असतं पण तेवढीच रिस्क घेऊन शशिकांतजी कांबळे गोलंदाजी ट्रॅकवर रायका मोठा विकेट 4 ते 5 फौलांचा स्टार्ट पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज आता मात्र सुरू पद्धतीचा चेंडू होता तेवढंच चांगलं असतो कपिल वरती गेला आक्रमण षटकार बघा सलगचे 2 षटकार आले ते म्हणजेच अर्जुनच्या बॅटमधून चांगली कामगिरी आता मात्र अर्जुन देखील करतो 2 निर्धाव चेंडू खेळले आणि या 2 षटकारांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते तब्बल 40 आकड्यावरती शेवटचे 2 निर्णायक चेंडू शिल्लक असतील पाहूया किती धावांपर्यंत मजल मारतो तो म्हणजेच भूमिक स्वस्तिक 11 संघ यावेळेस देखील पद्धतीने चेंडू
हो, राहुल दुर्गे होते, झेल ड्रॉप झालाय. धावबाची संधी होती, परंतु थोडस वाईट फेकी पाहायला मिळतात आणि 2 धावा पूर्ण एकदा सुरळीतरित्या पूर्ण. बेचाळीस धावा आपण पाहतो धाव फलकावरती. शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातील. लॉफ्टेड हिट, स्वतः कपिल आहे झेल खाली आणि कपिल यांच्या माध्यमातून देखील झाली चुकी आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात सुरेख 2 धावा पूर्ण. धावसंख्या आपण पाहतो 44 आणि 45 धावांचं टार्गेट सेट केलं ते म्हणजेच आपण पाहतो SM11 संघासमोर. चला अभिषेक, सामना चालू करायचा लवकरात लवकर, फिल्डिंग सेट करायला लावायची.
नक्कीच मेघराजाचा देखील बहरतोय कडारतोय विजांच्या कडकडाट सकट पाऊस आपल्याला पाहायला मिळतो. पहिलं षटक ओव्हर बी देता पहिला चेंडू आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. बघा खेळाडू का खेळपट्टीवर जमतात मारून नाही मला अजूनपर्यंत समजलेलं नाहीये. बघा नक्कीच 17 चेंडू आणि 43ची गरज असणार आहे. पहिला चेंडूवर सुरेख 2 धावा आलेत. आता मात्र पाऊस पडून गेल्यानंतर गोलंदाजासाठी पर्वणी असेल. हा चेंडू चांगल्या पद्धतीचा होता. पंचांनी आम्हाला इशारा देतोय का चेंडू असेल व्हाईट. व्हाईट प्लस अतिरिक्त बाउन्स आपल्याला पंचांनी दिलेला पाहायला मिळतो. आणि एक चेंडू 3 धावा. आता मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज असेल राहुल दुर्गे RD. एक चेंडू 4 धावा नक्कीच चौकार आलेला आहे. आणि आता मात्र 17 चेंडू आणि गरज असेल 41 धावांची. हो चांगला चेंडू पॉइंट रिझन मधून घेऊन काढला. चेंडू चालला क्षेत्ररक्षक होते तिथे चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 1 धाव पूर्ण नक्कीच सुरेखरित्या 2 धावा पूर्ण. आता मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. सावध पवित्रा चांगल्या प्रकारची कामगिरी. बघा नक्कीच धीरजभाई चव्हाण यांच्याकडून पारितोषिकांची पर्वणी पाहायला मिळते. 3 षटकार दाखवा 3 चौकार दाखवा 3 विकेट घ्या आणि 500 रुपयाचं पारितोषिक घ्या. नक्कीच 3 चेंडू बॅट टाका तरी पण नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो चांगल्या पद्धतीचा फटका. यावेळेस आगळ्या शैलीचा फटका पाहायला मिळतो. राहुलच्या बॅटमधून चेंडू चाललाय. 1 बाउंड शोल्डर ऑफ लॉंग स्टेप्स सीमारेषेच्या बाहेर चौकार. पंच काय अभिषेक 9 चेंडू आणि पुढील चेंडू असणार फ्री हिट. बघा नक्कीच 3 चेंडू आणि 11 धावा खर्च केला आतापर्यंत. सामना मला वाटतं हा चुरशीची लढत पाहायला मिळते. कारण जो संघ जिंकेल तो थेट जाऊन पोहोचेल मेगा फायनल मध्ये. जय म्हसोबा पीओ शिलवण आयोजित चषक आपल्याला पाहायला मिळतो. फ्रीडचा चेंडू यावेळेस मात्र सीमारेषेच्या दिशेने चेंडू चालला. क्षेत्ररक्षक आहेत चांगलं क्षेत्ररक्षण. नशिबाची साथ देखील लाभताना पाहायला मिळते. परंतु 2 धावा घेण्यापासून चुकत नाहीयेत. चार चेंडू 13 धावा. पहिल्या षटकामधील 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया काय होतंय काय बिघडतंय. राहुल दुर्गे षटकार. चांगली कामगिरी केली होती ती म्हणजेच गोलंदाज अजय कडू यांनी संपूर्ण दिवसात. परंतु राहुल दुर्गे थोडेसे आउट ऑफ फॉर्म आपल्याला पाहायला मिळाले सुरुवातीच्या सामन्यांमध्ये. परंतु निर्णायक सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करतायत. यावेळेस देखील लेफ्ट हिट. फाईन लेगच्या दिशेने 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये.
आणि स्ट्राईक वरती आता आपल्याला पाहायला मिळतील पुन्हा एकदा दुसऱ्या षटकामध्ये राहुल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 20 धावा. पुढील गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो स्वतः अर्जुन आलेत कर्णधार. पहिला चेंडू हा प्रकार होता हा पंपूर पॉवरफुल. पंच नक्कीच आम्हाला कळवतात षटकार. नक्कीच अभिषेक देखील मला वाटतं चांगली पंचगिरी NCA ची परीक्षा देखील त्यांनी दिली. मुंबई क्रिकेट असोसिएशन पंचांची परीक्षा जी असते ती त्यांनी पास केलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी देखील पंचांच्या रोल मध्ये पदार्पण केलंय. षटकार आलेला आहे आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये त्यांनी देखील दाखवला. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र आता अतिरिक्त बाउन्स आणि चेंडू चालला वाईड. थोडस स्ट्राईक साईड देखील चेंज केली गोलंदाजाने. यावर देखील हा प्रकार होता मारण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू देखील जातोय सलग सीमा रेषेच्या बाहेर. सेकंड इन रो आलेला अर्जुनच्या विरोधात तिसरा षटकार. नक्कीच जेव्हा मला वाटतं व्यंकट होते यष्टीरक्षक 2 षटकार आले. आता मात्र गेले भावेश राजपूत अंडरम क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव. पाहूया काय होतं आता. यष्टीरक्षक चेंज झालाय सामन्याचं समीकरण चेंज होते की नाही. यावेळेस मात्र बघा नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदल केला तरी पण परिणामी स्वरूप आलेला हा तिसरा षटकार. बघा हा मात्र आता झेल होता कोणतेच प्रयत्न पाहायला मिळत नाही. बघा नक्कीच धीरजभाई चव्हाण कुठे असतील यायचे 500 रुपयाचं पारितोषिक द्यायचे कारण त्यांच्या माध्यमातून लावला गेलेला राहुल बुर्गे यांच्यासाठी पारितोषिकाची पर्वणी झाली. सलगच्या 3 चेंडूंमध्ये 3 षटकार दाखवलेत. आज चेंडू आणि 5ची गरज सामना थोडासा जवळ येताना पाहायला मिळतो. हो हा मात्र या षटकातील चांगला चेंडू. आता मात्र 7 चेंडू आणि 5चं समीकरण. वेल बॉलिंग अर्जुन. आता मात्र फायनलच्या दिशेने चेंडू चालला आलेला हा षटकार. धावा डिफेंड करण्यासाठी हा गोलंदाज देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. 6 चेंडू ची गरज. हो सेन्सिबल क्रिकेट पॉइंट रिझन मध्ये कट केलाय आणि चेंडू जातोय एका धावेसाठी
सामना जिंकलाय SF11 संघाने. जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन.